हॅलो शेतकरी बंधूंनो, आता सगळीकडेच सोलारचं प्रमाण जास्त होत आहे, त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. शक्ती सोलार पंप यामध्ये काय होत आहे, आता कंट्रोलरला हात लावला की करंट लागत आहे. हा प्रॉब्लेम बऱ्याच शेतकऱ्यांनी अनुभवलेला आहे. त्याचं सोल्युशन आज आपण पाहणार आहोत. हा 3 HP शक्ती सोलार पंप आहे. यामध्ये आपण जे आर्थिंगचे MCB मधून वायर जे येते ते इथं नट बोल्टला लावतात. ते इन्स्टॉलर इथं लावल्यामुळं काय होतं की जी ग्राउंडची आर्थिंग वायर असते, जी जमिनीत केलेली असते, ती त्या वायरिंगला पोचत नाही. त्यामुळे कंट्रोलर करंट मारतो. तर यासाठी आपल्याला आर्थिंग कुठे द्यायची, तर आर्थिंग जे MCBचा नटबोल्ट असतो, ग्राउंड आर्थिंगचं वायर तिथं कनेक्ट करायचं, ज्यामुळे कंट्रोलरला ग्राउंड आर्थिंग भेटेल. हे MCBची जी इथं आपण वापरतो वायर, ही नटबोल्टला लावलेली असल्यामुळे ती कंट्रोलरला अटॅच होते. काही इन्स्टॉलर काय करतात, ही जी पट्टी आहे त्या पट्टीवर MCBमधून आलेलं आर्थिंगचं वायर लावतात, पण ते तिथे कलर असल्यामुळं ते प्रॉपर काम करीत नाही. त्यामुळे जे MCBमधून वायर गेलेलं आहे ते नटबोल्टला अटॅच करायचं आणि ग्राउंडची आर्थिंग पण नटबोल्टला अटॅच करायची, जेणेकरून आपल्याला करंट बसणार नाही. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मोटर आपण चालू केलेली आहे. 3 HP सोलार आहे. 30 मीटरचं हेड आहे. पाणी कशा प्रकारे मारतं ते पाहू आपण. हे पहा, पाणी आलेलं आहे. $70 मीटरपेक्षा थोडं जास्त पाणी मारते.